शूर मराठा सरदार राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात आली आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी लंडनला जाऊन ही तलवार ताब्यात घेतली आहे। मंत्री आशिष शेलार यांनी एक्स पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली आहे। राजे रघुजी भोसले यांची तलवार घेऊन आशिष शेलार 18 ऑगस्टला मुंबईत दाखल होणार आहेत। नागपूरच्या भोसले घराण्याचे राजे रघुजी भोसले हे संस्थापक आहेत। मी स्वतः माननीय देवेंद्र फडणवीसजींच्या मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वात या लिलाव प्रक्रियेमध्ये पूर्ण आपण सहभागी झालो। श्री चल्ला आणि अन्य मध्यस्थांच्या वतीने ती पूर्ण तलवार आपल्या मालकीची, महाराष्ट्र सरकारच्या मालकीची ही आपण आता मिळवली आणि आज तो दैदिप्यमान सोहळा आहे की तलवार आता भारताकडे पुन्हा, महाराष्ट्राकडे पुन्हा आपण घेऊन जात आहोत। नागपूरच्या भोसले राजघराण्याचे प्रथम राजे रघुजी भोसले यांची तलवार अखेर महाराष्ट्र सरकारने आपल्या हाती घेतलेली आहे। सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही तलवार घेतलेली असल्याची माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील याबद्दल ट्विट केलेलं आहे। आपल्यासोबत आहेत नागपूरच्या भोसले राजघराण्याचे राजे मुधोजी भोसले। सर, पहिली प्रतिक्रिया काय, ज्याच्यासाठी आपण एवढं परिश्रम घेतलेले होते, ती तलवार अखेर महाराष्ट्र शासनाच्या हाती आलेली आहे? ही आपल्यासाठी सगळ्यांसाठी फार आनंदाची बाब आहे। ही एक आपली धरोहर आपल्यापाशी वापस येत आहे आणि ऐतिहासिक ही धरोहर ही येणं एक आपल्यासाठी सगळ्यांसाठी भाग्याचं आहे आणि मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो। 18 तारखेला मुंबईला तलवार येईल त्यावेळेस तर आम्ही उपस्थित राहूच, पण ज्यावेळेस ही नागपूरला येईल त्यावेळेस सरकारद्वारे याचं तर भव्य स्वागत नागपूरला बी होईल, पण नागपूरकर भोसले घराण्यातर्फे काही नागपूरच्या विविध संघटनातर्फे याचं एक भव्य दिवस स्वागत आपण ह्या ठिकाणी आपण करू। नागपूर करून आम्ही मागणी केलेली आहे की तलवार आल्यानंतर हे आमच्या घराण्याकडे यावी, ज्यासाठी जी बी सरकारने त्या ठिकाणी मेहनत केली, जे बी मोबदला तिथं देण्यात आला तो आम्ही देण्यास तयार आहे आणि ही जर आमच्याकडे आली तर आमच्या संग्रहालयामध्ये ही एक राहील आणि जर काही कारणामुळं ती येऊ नाही शकली, शासनाचे जे बी काही हे असतील त्यामुळं नियमामुळं ती येऊ नाही शकली, तर आमचं एकच मागणं आहे की नागपूरमध्येच ती राहावी। नागपूरच्या अजब बंगल्यामध्ये ही धोप तलवार आहे आणि ही सरळ तलवार असतील, हलका वाक असतो आणि ह्या तलवारीमध्ये एक असं असतं की फार चांगल्या चपळाईने तलवार चालवल्या जाते आणि दोन्ही बाजू दुश्मनाला त्याचप्रमाणे एकाच प्रमाणे ते दोन्ही बाजू दुश्मनाशी आपण हे लढू शकतो। तलवारीवर नक्षीकामही केलेलं आहे। तलवारीवर नक्षीकाम आहे आणि त्याच्यावर सैनासाहेब सुभा रघुजी हे नाव त्याच्यावर कोरलेलं आहे, हे विशेष आहे आणि म्हणून ही तलवार फार महत्त्वपूर्ण तलवार झालेली आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।